केलेलं आहे याचा अर्थ इथं नाटकासारखं काहीतरी होणारच. म्हणजे तसं गणितच ठरलंय आपण. हो, पण तुम्हाला खरंच नाटक बघायचंय का? दुसरं काही नाही आवडणार? म्हणजे एखादी कथा सांगितली तर? खास करून त्या कथेत बघण्यासारखं आणि घडण्यासारखं काही असेल तर? कुणाची आणि कशाची कथा म्हणून विचारताय का? हो माझीच. तर मी पोपट. काय याला पोपटपंची सुरू केले. आता एका सामान्य पोपटाच्या आयुष्यात काय घडणार आहे असं काहीतरी तुमच्या मनात सुरू असेल. बोला. कल्पना आहे मला त्याची. फक्त एक गोष्ट, माफ करा, एक वाक्य सांगतो तेवढं लक्षात ठेवा. मी पोपट. पण पोपट म्हणजे नक्की कोण याचा विचार जरी तुमच्या मनात सुरू झाला ना तरी मी स्वतःला धन्य समजेन. आयुष्य सार्थकी लागल्यासारखं वाटेल मला. आता आपण थेट नाटकाला म्हणजेच माझ्या आत्मकथेला सुरुवात करूया. चला. ते बघा, राजा राणी बागेत येऊन व्यायाम सुद्धा करायला लागले. चला पळा 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 पळा. ओ मागे फिरा. चला चला पळा पळा. थांबा. खाली वाका. वर हात करा. पुन्हा खाली वाका. हा. किती वेळेस करायचं आम्ही? हो, सूर्य उगवेपर्यंत. पुरेसे व्यायाम झाल्याशिवाय वजन घटणार कसे? अरे किती दिवस झालं एक किलो सुद्धा वजन आमचं कमी होत नाही. महाराज, संयम हवा, मनावर नियंत्रण ठेवा. व्यायामाचं फळ निश्चित मिळणार. एक दिवस तुम्ही नक्की चढ पातळ होणार. चला पुढचा सांगू नको. चला. बागेत लोक जमा झाले. महाराज, दिवसेंदिवस भरपूर लोक गोळा होऊन आले महाराज. पण लोक येतात कशासाठी? आम्हाला भेटा तर कधीच कोणी येत नाही. हा सगळा त्या पोपटाचा प्रताप बरं का? पोपट आम्हाला नाही दिसला कधी ते. तुम्ही व्यायाम करून गेलात की येतो. ठरलेल्या झाडावर बसतो. मनात येईल तेव्हा जातो. त्याला काही जात धर्म वगैरे माहित नाही महाराज. अरे असं कसं? ही बाग माझी, ही झाडं माझी, आणि कुठला तरी नाववान असलेला पोपट येतो, झाडावर बसतो, गातो, लोकांना गोळा करतो. प्रधानजी, हे कसा सवाल करता तुम्ही? गाणं त्याचं स्वातंत्र्य आहे ना महाराज. आपल्याच घटना राणी साहेब. मग घटना बदला. अशी उठसूट घटना बदलता येत नाही महाराज. पण तो बागेत काय होतो? माहित नाही राणी साहेब. पण तू काय लागल्यापासून बागेची लोकप्रियता वाढू लागली एवढं मात्र खरं. पण पोपटामुळं कोणाची लोकप्रियता वाढते हे महाराजांनी ध्यानी घ्यावं. महाराजांपेक्षा तो पोपटच जास्त लोकप्रिय होते. हे कृपा करून महाराजांनी ध्यानी घ्यावं बरं का? प्रधानजी, आज तुम्ही त्या पोपटाला पकडण्याचा हुकूम जारी करा. महाराजांनी अजूनही विचार करावा. गाणं हा त्याचा स्वभाव धर्म आहे. असं म्हणता? आपण त्याला बागेत मोकळाच ठेवा महाराज. असं म्हणता? तुम्हाला काय वाटतं राणी साहेब? आपण पाळले का त्याला? पण काय करणार पळून? आधीच आपण राजवाड्यामध्ये खूप लोक पळून ठेवले. राणी साहेब, तिथं मोकळ्या बागेत जातो तसं तो पिंजऱ्यात नाही गाऊ शकणार तो. कशावर म्हणता तुम्ही? आम्ही शिकवली त्याला. काय पंडितजी? हो, मी शिकवेन ना त्याला. वा वा, हे फारच छान. महाराजांनी अजूनही विचार करावा. पोपटाविषयी फारच प्रेम दिसले हो तुम्हाला. तसं नाही महाराज, पण हे काही नाही. आमचा विचार ठरला पक्का. आजच तुम्ही त्या पोपटाला पकडा. आणि पंडितजी, त्याला काय शिक्षण द्यायचं ते तुम्ही ठरवा. महाराज, मला वाटतं त्यासाठी एक सल्लागार मंडळ नियुक्त करावं आणि त्याचं अध्यक्षपद माझ्याकडे द्यावं. महाराजांनी हे काम कोतवालाला द्यावं. वा वा, अगदी छान. कोतवालासारखा मूर्ख माणूस अध्यक्ष महाराजांनी अध्यक्षपद कोतवालाच द्यावं. तो कोतवाल मूर्ख माणूस काय करणार आहे? हा अपमान आहे माझा. काही झालं तरी कोतवाल भाऊ आहेत माझे. प्रधानजी, माफी मागायला सर्वांची. पण आपणच हे मत अनेक वेळा व्यक्त केले महाराज. आजचा तो उद्धटपणा होतोय. राणी साहेब, आम्ही माफी मागतो तुमची. आम्हाला माफ करावं. प्रधानजी, प्रधानजी थांबा. रागवले. प्रधान तो प्रधान आणि पोरा बघा त्याचा. अहो, राजासारखा महाराजांना अगदी नामदारी करून टाकली त्यानं. हो नाही हो, प्रधानजी आहेत म्हणून आमचं राज्य सुरक्षित आहे. त्यांची समजूत घातली पाहिजे आम्हाला. येतो आम्ही. आज बाकी तुम्ही प्रधानांची चांगलीच जिरवली. पण तुम्ही
लागे की लगेच संधी पळून जाईल. नाही तो कडू कडू काढा त्यापेक्षा दिवसभर शिंकलेलं बघ. आपण तुमच्या शिंकण्याचा उपयोग करून घेतला तर नाही म्हणजे महाराजांचा शिंकण्याच्या शुभश्वर विश्वास आहे म्हणून म्हटलं. अहो म्हणजे ठरवून शिंकता येतं का? अहो माझ्याकडे आहे ना आयुर्वेदिक शिंकणी, आपण त्याचा उपयोग करून घेतला तर. शिंकणे? अहो पण शिंकून माझ्या नाकाचं काय होईल? ते काय आणखीन चापल्याकडे होईल. किती घेऊ? थोडी कमी. एवढी? बरोबर. बघा या शिंकणीच्या आधारे तुम्ही महाराजांवर चक्क राज करू शकाल. वा छान चांगली कल्पना आहे. शाबास. हे मी पोपट घेतो तान गातो छान मारतो उड्या या झाडावर त्या झाडावर. हे सूर्यदेवा तुझा सोनेरी प्रकाश असाच बसू दे माझ्या पंखावर. बळ येऊ दे मला निळ्या आकाशात भरारी घेण्याचा. काहीतरी येतोय सावध होणे. तेच आहे दोघे अहो कोतवाल आणि शिपाई अनेक दिवसापासून मागावर आहेत माझ्या. पोपटाला धराय. पोपटाला धरणार कोण? तुम्ही का मी? धरणार तू. मी फक्त पत्ता घालून महाराजांना देणार. हे करायचं राव तुमचं. राबणार नाही आणि मलाही खाणार तुम्ही. नाही नाही तुला पण देणार आहे मी बक्षिसाचा वाटा. तुमचं बक्षीस गेलं खड्ड्यात. चिडू नको रे. मग काय करू रडू? एक तर पोपट सापडून निघणार आणि सापडलं तेव्हा तुम्ही पायातून खोडा घालताय. मन शांत ठेव. थोडं प्रेमाने घे. असं म्हणता? धरा मग. घेतो. अहो मला कुठं? पोपटाला धरा. काय पोपट? तो काय झाडावर बसलाय? झाडावर बसलाय पोपट. हा. हे धर. ये रे पोपटा. ये रे बाळा. हे बघ तुझ्यासाठी दाणे आणले खायला आहे बघ. दाणे तू खाणार ना? ते बघ तुला निघून राजाकडे जाईल. तिथे तुला खूप खूप गोड गोड खायला मिळेल. तुला मजा आहे तुझी. बघ येणार काय बघ. ये खाली ये. गोड गोड बोलून फसते मला. मी नाही फसणार. अहो पण झाडावर चढ मला तर काय करायचं? सोपं आहे उडून जायचं. हा बाजूला. राणीचा भाऊ म्हणून पतवा झाला. नाहीतर शिपाई सुद्धा नसतं कोणाला केलं तुम्हाला. आता काय झालं? भोकर का बसताय? धरा. आम्ही नाही जात. अहो धरा. आम्ही नाही जात. अहो धरा म्हटलं तर आम्ही नाही जात. धरायचं नाही. कसा नको? भोकर बसला. जा तुम्ही राजाकडे पोपटाला घेऊन. मला एकट्याला बक्षीस मिळेल. तू काय जरी केलंस तरी बक्षीस मलाच मिळणार आहे. राजाकडे वशिला माझा मोठा ओल्या. विसरलाच होतो मी. मग असं करू तुम्ही इकडून धरा. अहो इकडून मला कुठं धरताय? पोपटाला धरा. नाही नाही मी इकडून धरतो तू इकडून धर. कोणी का तरी धरा हो. नाही तर उडून जाईल पोपट. उडणार कसा? पडलाय तो लंगडणार आता. चल धरूया. हा देख धर या. काय पोपट? बघा पळा. सापडला सापडला. कुठं सापडला? पण आपण का पकडतोय पोपट? म्हणजे तुला कायच ठाऊक नाही. नाही बुवा. आपण पोपटाला धरतोय म्हणजे आपण पोपटाला धरतोय म्हणजे मला पण ठाऊक. पण राजाने धर म्हटलं की धरायचं. काय? धरा. काय? धरा. Evelyn, इकडे लाव.
तरी काम पकडून त्याला आवाज नका तो बरोबर टाका अंगाशी अजून किती पण चिडचिड कर सुटका नाही तुझ्यात खर्चावरीदातच ते पपटाचे काय नाही करत हो जखमी झालं बघा म्हणून सापडलं आपल्याला मग दे माझ्याकडं हळूहळू पोत्यात घालतो मी पुढच्यात कशाला तसंच घेऊन जाऊ राजाकडे रणात यायला लागले. बघू गोड आहे की रे रस्ता वेळ लागले का मग आता का काय केला आता मारू वेळ लागले का पोपट जिवंत राहिला तरच बक्षीस मिळालं आपल्याला हुशार असते रे म्हणून तर अजून शिपाई झालं तू काही काळजी करू नको. तुला काही कुणी करणार मारणार सुद्धा नाही दुखतोय फार ओढू नकोस. अहो हळू किती जोरात वाटताय मरेल की तो कोण मेला कुणी नाही वा तुम्ही. मग काय उठवलं मला आम्ही कुठं तुम्हीच उठलात. मग ओरडलं कोण पोपट काय रे पोपटा मस्ती आली का तुला फोडून काढीन चपटात त्याला कशात त्रास येताय. रात्रीचा अर्धा निर्णय झालाय तो. काल बसलं काय खाल्लं सुद्धा नाही का? पैसे बाबा हे काय ऐकतोय मी अहो बहुतेक त्याचं पोट बिघडलं असेल. हात तर काय नाही आणि बिघडलं कशाला पण बागेतली फळं खाल्ली असेल ना फुकटची मिळाल मला खाल्लेले असतं तर खूप. मला परत झोप यायला लागली तुम्ही झोपा झोपा. तुम्हाला काल त्या पोपटाला पकडण्यावर लय श्रम पडलं असेल ना जीवाला. झोपा तुम्ही झोपा. मग काय रात्रंदिवस एकच ध्यास घेतला होता मी तो शिपाई होता मत्तीला म्हणून बरं नाहीतर काय झालं असतं माझं महाराज यायला लागले की उठवा मला काय ती हुकमी झोप पडल्या पडल्या बसल्या बसल्या कुठेही झोप येते त्याला. मग तगडी सुद्धा माझ्याकडे झोपेचं औषध मागत होते असं आहे म्हणून बरं आहे तुमचं. दुकान व्यवस्थित सुरू आहे. दुकान तर काय दुकानदारीच करताय ना. जडीबुटी खपवून आपलं घर भरताय. मी घर भरतोय आणि तुम्ही काय करताय राजपरिवारचा महापंडित आहे मी. कसला महापंडित जुनी पुराणी पोथी पुराण गोळा करायची भाकड कथा सांगायची आपलं मंत्र म्हणा यज्ञ करा हवडा करा महाराज करतायत आपलं आमचं आपलं बरं चोख सोनं टिकून तरी पैसा कमवते आम्ही कुणाला गंडवताय तुमचा एक दागिना सुद्धा शुद्ध सोन्याचा नसतो अगदी हा पिंजरा सुद्धा बनावट सोन्याचा बनवलाय अहो बैठक करावी लागते हो त्याशिवाय सोनाला चोखपणा येत नाही हो कुणाला गंडवताय भेसळ करायची म्हणजे किती हो सोन्यापेक्षा पितळच जास्त हे बघा सांगून ठेवतो आपण जर असंच भांडत राहिलो ना तर कुणाचंही कल्याण होणार नाही हे मात्र खरं आहे. आपण तिघं म्हणून एक जणीनं काम केलं तर खूप काही मिळू शकतो. नाहीतर काहीच नाही. हे मात्र खरं आहे. काय ते मुलायचा होशियार श्रीमंत महाराज राणी साहेब आणि प्रधानजी येत आहेत हो काय झालं मेला का काय पोपट पोपट नाही तुम्ही मला महाराज आला अगोदर उठवायचं का नाही मला आता एवढ्या काही कुठं निघाला तोंडात पाणी हा? पाण्यात हा? तोंडावर पाणी मारून येतो त्याला काय नाही
राजाजी जरा पाहून घ्यावा अस्सल पावन कशी सोन्याचा बनवलेला आहे. हे काय पोपट केवढा आणि पिंजरा केवढा. अहो, राजपरिवाराचा पोपट म्हटल्यावर पिंजरा मोठा हवाच की हो. आता बघती कशी शंका घेतात प्रधानजी. उगी उगी नाहीतरी ही प्रत्येक गोष्टीत फुसफट काढायची सवयच आहे. राणेसाहेब मी फक्त माझं मत व्यक्त करतोय. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायचंच कशाला. बघा, सत्य आहे. महाराजांनी कोतवालांच्या पराक्रमाची दखल घ्यावी. हो जरूर. कोतवाल आजपासून तुम्ही सेनापती. महाराज पण अगोदरच्या सेनापतीचं काय करणार. अहो मग याला सरसेनापती करा. आणि कोतवाल कोतवाल पण हेच. महाराजांचा विजय असो. धन्य महाराज. महाराजांनी जरा आमच्याकडे पण लक्ष द्यावं. मरणास्तमी पोपटावर येतो मी. हो हो जरूर. प्रधानजी हा महाराज. या सर्वांना भरभरून बक्षीस द्या. महाराज राजाचा खजिना झपाट्यानं रिकामा होत निघालाय महाराज. मग लोकांच्यावर नवे कर लावा. कर भरून भरून आपली ही जनता अगोदरच हैराण झालेली आहे महाराज. मग दुसरा काही उपाय आपण पोपटाला सोडून द्यावं महाराज. असं म्हणता. छे महाराज पोपटाला माझ्या भाऊरायानं मोठ्या पराक्रमाने पकडलंय. प्रधानजी मी सांगते तसं करा. पोपट कल्याण निधी जमवा आणि जे देणार नाही त्याला तुरुंगात टाका. वा फारच छान कल्पना आहे हो. महाराजांनी पोपटाला केवळ एक वेळ तरी बघून घ्यावं महाराज. त्याची काही आवश्यकता नाही प्रधानजी. एवढे सगळे लोक त्याची काळजी घेत आहेत म्हटलं तर प्रश्नच नाही. महाराजांनी पोपटाची चिंता मुळीच करू नये. बघा, सत्य आहे. सोडा मला बाहेर करा पिंजऱ्यातून. मी नाही जाणार राजाच्या पाठी. झाडावर बसून नाही जाणार. दूर दूर उडून जाईल मी. पण कसा बाहेर पडू मी या पिंजऱ्यातून. कसा बाहेर पडू. लोकेशन नाव मी घातले होते सगळे दागिने अंगावर पण खूप ओझं वाटायला लागलं म्हणून काढून ठेवले होते. तुम्ही आपलं झाकूनच ठेवा ना. दाखवू नका काही. हो चला चला वेळ होत आपल्याला. बघ बघ विषयाला कशी पगार देते. मोठी चतुर आहे ही बाई. पण हे सगळं त्या पोपटाच्या कृपेने होतंय हे मात्र विसरायचं नाही. पण सगळ्यात जास्त फायदा तुमचाच होतोय. मोठे पंडित ना तुमची यजमान. आम्ही काय आपले जडीबुटीवाले. वा ग वा. मग तू पोपट अजून बरा कसा होत नाही. पण मला विचारायला काय ठाऊक. हा सगळं ठाऊक आहे हा तुला. तुमच्या दोघींचं बरं आहे हो. म्हणा आमच्या ह्यांना काही कामच नाही उरलेलं. कुणाला फसवतेस. वर्षाला नवीन पिंजरा फोन करून घेते. अहो आपण तिघी शेवटी सारख्याच आहे. चला आपले यजमान वाट बघत असते. दरबार भरायची वेळ वेळ दिली. झाला. चला 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 अगं थांब. अगं थांब. काय म्हणतोय ते ऐकून तरी घे. अहो काही सांगू नका बरं मला. ती पंडित बाई सोनार बाई आणि वैद्य बाई बघा नुसतं सोन्याने एवढं म्हटलं की बाई कुठली सोनं कुठलं कळतच नाही मला. अगं बघतोय मी आणि ते सगळं कुठून येते ते कळतंय मला. अहो नुसतं बघून काय फायदा. घरात काहीतरी तुम्ही पण. आता सगळ्यांनीच लाज लज्जा सोडली तर हे राज्य टिकणार कसं. अहो तुम्ही बसा नुसतं राज्याची काळजी करत आणि नुसतं खाणारे लुटणारे लुटून जाऊ देत आपला. अगं महाराजांना समजावून सांगायचा प्रयत्न करतोय की मी. अहो पण महाराजांच्या डोक्यात शिरेल तेव्हा खरं ना. म्हणजे राज्य कसं चालायचं. नुसतं राज्याची काळजी करतच बसा. डोळे असून अंधळा कारभार झालाय सगळा. अगं
कुणी म्हणजे मीच की. हा, तुझं बक्षीस काय द्यायला तुम्हाला? घंटा अहो, एकदा पोपटाच्या शिक्षणावर कोटी कोटी खर्च करतात आणि तुम्हाला काय मिळालं सांगा की. घंटा अहो, नुसतं घंटा घंटा काय करताय? बघा की कुठं हात बघा म्हणते पण. नाहीतर बसा मग रोज तर माझं थडा आणि घंटा. किती सांगून काय? अगं ऐक ना, अगं ऐक. अक्का, ए अक्का, कुठं आहात राणी साहेब? काय झालं भाऊराया? आईबाबांचं काही बरं वाईट झालं का? हं, त्यांना काय होतं? माझं बस की गेलं लग्नाचं जमा की कुठं तरी. तुझ्या लग्नाचं? तुला बाप जाणून बुजून घालते, मुलीच्या गळ्यात असला धोंडा. अक्का, मी धोंडा नाही, पालखीचा गोंडा आहे. असं? मग काय काय कमाई केली सांग बरं? मला काय कमी आहे का अक्का? कोतवालाचं काम करून सरसेनापतीचा पगार घेतोय मी. हो. मी महाराजांना सांगितलं म्हणून तुझं कर्तृत्व काय? शून्य. एवढा मोठा पोपट कल्याण निधी हातात दिला तुझ्या. काय मिळत त्यातनं? शून्य. सारखं शून्य शून्य काय म्हणतेस अक्का? मग काय म्हणू? भोपळा तो बरा कापून तरी खाता येतोय. काहीच उपयोग नाही. मग तुम्हाला शिकवणार कसं काय मिळवायचं ते? अरे देवा, सगळं मी शिकवायचं का तुला? मग तू माझी मोठी बहीण आहेस. मला कळत नाही का काही? थोडा जरी विचार केला तरी मेंदू थकल्यासारखा होतो माझा. या झोपा काढून झोपा. तुझ्यावरती समजून नाही राहिले तेच बरं झालं. मी सांगते तुला, मला सांगू नकोस. महाराजांच्या बऱ्याचशा कृतीनं अगोदरच पायरी पोचता केलाय. अक्का, जन्मताना माझी सगळी सक्कल हडप करून आलीस की काय तू? महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. ना तुझं चित्र झाले सध्या. ना आनंद वाटावा अशीच कामगिरी केली आहे भाऊरायांनी. काय काय केले? मी काय केलंय? अरे, असं काय करतो? तूच केलं नाहीस का सगळं? महाराज, पोपटाची खूपच प्रगती झाली आहे हं. काय बोलतो सारखं पोपटाची प्रगती काय? अरे, तूच नाही का सांगितलंस? पोपटाची प्रगती काय झाली. पोपट कुठला काय? पोपटाची प्रगती. हा, 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 मीच म्हणालो महाराज. हा. वा वा, फारच छान. आज दौरा करून पाणी करू पोपटाच्या प्रगतीची. आज नको महाराज, आज शुभ दिवस नाहीये. बघा, सत्य आहे. ठीक आहे, दिवस ठरवा, आम्ही येऊ. चला बरं साहेब. जी महाराज. ही तयारी करून ठेव रे भाऊराया. काय काळजी करू नका अक्का, लगेच तयारीला लागतो मी. हा? राणी साहेब येत आहे ना? जी महाराज. महाराज पोपटाची प्रगती बघायला येणार आहेत आणि हे पंडित सोनार वैद्य कुठे गेले? अहो पंडित, अहो वैद्य सोनार, अहो कुठे गेले सगळे? अहो या या या. अहो नाही करा, अहो नाही करा. तुम्हाला घायची आली का? नाही, माझी नोकरी जायची वेळ आली. पोपटाची प्रगती बघायला खुद्द महाराजांची स्वारी येणार आहे. अहो एवढं घाबरता का त्यात? आम्ही आहोत ना बस्तीला. हो, आमच्या सोपवाने घर झोपून टाका. बघा हा, नाहीतर ऐनवेळी मला चौकशी पाडाल. नाही हो, एवढंच सगळं जमवलंय. इथून पुढे त्याची जमवती काय पंडितजी? तर का पोपटाला बघायला खूप श्रम भेटले, ते काय वाया जाणार आहेत काय? म्हणजे खरंच प्रगती झाली का काय पोपटाची? भारत चुटकी वाजवायचा अवकाश कराडा मंत्र म्हणतो. पटवाटत नसेल तर विचारा वैद्य बुवांना. हो, ती माझ्या डोळ्यासाठी पाहिलंय. हवं तर सोनाराला विचारा. हो हो, याच्या औषधाने त्याची पचनक्रिया सुद्धा सुधारली आहे. काय खाईल ते पचवते. अगदी कागद खाल्ला तरी. अहो असं असेल तर काळजीचं काय कारणच नाही मला. कधी बोलवू महाराजांना का आत्ताच बोलवू? आत्ताच एवढी घाई कशाला? अहो 4 दिवस द्या, तोपर्यंत तयारी करून घेतो आम्ही. अहो, पिंजऱ्याला नवीन नक्षीकाम करावं म्हणतोय, म्हणजे थोडे खर्चात आहे. किती लागतील? फार नाही, एक 5-10 लाख रुपये लागतील. एवढे? अहो हा काही साधा सुद्धा दौरा नाही आहे. साक्षात महाराज आणि राणी साहेब येणार म्हटल्यानंतर पण नक्की करणार
1500 लोक बोलवू गो माउंट गो 15 गोष्ट राज रस्त्यावर लाल गाडीच्या अंतरू पुढे बोलू सोन्याच्या माळा राहू आमच्या बायका गण्याचं दारात रांगोळी काढतील महाराजांना पंचायतीनं ओवाळतील बस वाटतं तेवढा खर्च होऊ द्या पण हा दौरा यशस्वी झालाच पाहिजे तुम्ही लागा तयारीला दोन मिनिट जम करतो झूम होत नाही बहुतेक. लोकांनी महाराजांच्या भाषणाकडे ध्यान द्यावं. नगरजनो आज मी धन्य झालो. राजातील जनतेचं माझ्यावरती किती प्रेम आहे याचं दर्शन आम्हाला झालं. हे प्रेम, ही माया, ही आपुलकी तुम्ही सर्वांनी असंच आमच्यावरती कायम ठेवावं मी तुम्हा सर्वांना विनंती. महाराजांनी इथं भावनावर ठेवून ये महाराज. अजून आपण पोपटाला पाहिले कुठं त्याच्या प्रगतीची चाचणी कुठे घेतलेली आहे. थांबा माझ्या एवढ्या प्रेमाची शपथ आहे तुम्हाला. प्रधानजी इतकं सगळं पाहिल्यावर पोपटाला बघण्याची गरज वाटते तुम्हाला. आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहून खात्री करावी महाराज. सत्य वेगळं असू शकतं असं म्हणता. काय म्हणते महाराज व्यर्थ कामात कशाला उगीच वेळ घालवायचा. ती म्हण आहे ना शितावरून हाताची परीक्षा. सगळं चांगलं दिसत असताना पुन्हा पोपटाची प्रगती बघायची म्हणजे मूर्खपणा ठरेल. पोपटाची प्रगती झाले असं महाराजांनी खात्रीनं समजावं. जनतेच्या चांगल्यावर विश्वास ठेवावा महाराज आपण. पण ही जनता खरी कुठे आहे महाराज. बोल माफी असावी महाराज. मी आपल्या राज्यातला एक सामान्य शिपाई. हा म्हणतो त्यात नक्कीच तथ्य आहे महाराज. तरी जनता राजवाड्याच्या भागाबाहेर पोपट येण्याची वाट बघतोय महाराज. काय आम्हाला कसं ठाऊ. या सर्वांनी तुम्हाला एरगटून टाकले महाराज. सत्य काय ते तुमच्यापर्यंत येतच नाही. प्रधानजी हे काय आहे. दुर्दैवानं खरं आहे महाराज. पोपटाला पकडले ते या शिपायानंच महाराज. नाही महाराज पोपटाला पकडलं ते माझ्या भाऊ रायानं. वैद्य आणि पंडित साक्षी आहेत त्याला. हो महाराज आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले. महाराज आपली दिशाभूल केली जाते महाराज. महाराज तुम्ही यांच्या सांगण्यावर मुळीच विश्वास ठेवू नका. वैद्य ते अंजन द्या. अरे अंजन कशाला रे साहेब. सांगते महाराज इथं आपण बसा. अहो पण अंजन लावलं की तुम्हाला कसलं काय ते दिसायला लागेल महाराज. अहो पण आणि साहेब काय करता आपण. आणि डोळ्यात धडक सोडून तुम्ही डोळे का धरलेत माझे. सोडा सोडा मला साहेब. अरे साहेब मला काही दिसत नाही. मला अंधारासारखं होतं गरगरासारखं होतं. शांत व्हा महाराज. अंजनाचा अंमल सुरू झाला की तुम्हाला आपोआप दिसायला लागेल. काय काय पकडा तुम्हाला. आणि साहेब हे काय चाललंय. महाराज शांत व्हा. आपण महाराज जाऊ. कोतवाल निसर्ग सगळं. अहो पण मला दिसत नाही. मी अंधारात झालो नाही ना. नाही महाराज तुम्हाला आपोआप दिसायला लागेल. अंजनाचा अंमल सुरू व्हायला लागला की तुम्हाला आपोआप दिसायला लागेल. इतकं सुद्धा झालं तर पोपटाची काही प्रगती होण्याची शक्यता आहे का हो. हो तर फारच घरांना वैद्य भवना हो तर पिंजऱ्याच्या पिंजऱ्यामध्ये आपले पंख पोपट पडतो. अहो मग काढून काढा त्याचे पंख. अहो पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात उड्या पण मारतोय तो. मग लोकांनी साखळीनं बांधून काढा त्याचे पाय.
ज्याची चोच आपण कायमची बंद करू शकतो. मी काय म्हणते सोन्याचा पिंजरा हवाय कशाला चांगला लोखंडाचा पिंजरा बनवा असू दे किती घासायची चोचते. राणी साहेबांनी हे काम मला द्यावं. पिंजरा बनवायचा अनुभव आहे मला. अहो पण तुम्ही सोनार हे लोहाराचं काम तुम्हाला कसं जमणार. आजपासून लोहार होईल मी. अक्का कुठं शोधतेस दुसरा देऊन टाकतात का? असं म्हणतो. ठीक आहे दिलं भाऊराया. अहो पण राणे साहेबांचं काय चाललंय? महाराज तुम्ही बघण्यासारखं यात काही नाहीये. हे पोपटाच्या प्रगतीचं काम आहे. तुम्ही फक्त निधी खुला करा. अहो पण निधी कुठून आणू मी निधी? कर्ज काढू आपण. कर्ज? राजा तुरीत खडखडत राहणार साहेब. मग खर्च काढू आम्ही आहोत ना. राजा आपल्या लहान मुलं आपण लहान आहोत. आम्ही कष्ट करू आम्ही घाम गाळू पण पोपटाची प्रगती नक्की करू. आवाज शपथ घेतो आम्ही. थांबा त्याची काही गरज नाही. एवढा तरी विश्वास ठेवणं भागच आहे मला. चला राणे साहेब माझे डोळे चुचुकत आहेत. चला मला विश्वासाची गरज आहे. महाराज तुम्हाला नाशिककडून चांगला मसाज करून देऊ. माहिती बुवा मला दाखवा बरं. बघत काय बसलाय कामाला लागा. छान. चला. कुणी ऐकते का? कुणी बघते का मला? खूप अंधार झाला इथे. काहीच दिसत नाही मला. कळत नाही मी कुठे आहे ते. मला दिसतो फक्त तो अहो तोच मृत्यू. तो प्रकाश घेऊन येतोय अगदी स्वच्छ मोकळा सोनेरी प्रकाश. रे मृत्यू ये तुझा प्रकाश पोचत राहू दे माझ्या अंगावर. मी मरतोय पण मी गेलो तरी बाहेर पोपट आहे शिल्लक. तिथं त्या जंगलात झाडावर आणि आकाशात सगळे एका सुरात गाणे जात आहेत. ऐकू येतोय ना तुम्हाला त्यांचा आवाज? येतोय ना? एवढ्या सकाळी सकाळी बागेत का घेऊन आला महाराज. पुस्तक पडलं वाटतं. वाट बघताय का कोणाची? हो प्रधानजी येतो म्हणाले. प्रधानजी हो पण ते तर राज्य सोडून गेले ना. परत बोलावून येत नाही मिळाले साहेब त्यांना. का बरं? पोपटाच्या शोधासाठी. पोपट पण तो तर पिंजऱ्यात आहे ना. इंद्रा रिकामा आहे राणे साहेब. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. रिकामा? गेला कुठे पोपट? मेला बिला की काय? की सहज बोलतात. पोपटाचा खून झालाय खून. खून? हो खून. आणि कुणी कोण आहे माहितीये? कोण? तुम्ही का घाबरता एवढे? नाही हा मला तुम्ही केलाय का खून? नाही महाराज नाही. मग तुमचे ते लाडके बंधू कोतवाल वैद्य पंडित सोडा यांच्यापैकी कुणी? मी कसं सांगू? मला काहीच ठाऊक नाही. हे सर्व काही ठाऊक आहे. कोण आहे तिथे? दूर हो सोड माझी
मीच तर खरा गुन्हेगार आहे. याच बागेत जायचं नको आणि त्याला पकडण्याचा आदेश दिला पोलीस मीच. आणि इथंच झाला आमचा पहिला अपघात. नंतर तरी काय केलं आम्ही? पोपटाच्या प्रगतीच्या नावाखाली काय काय केलं जातं याकडे लक्ष दिलं. तरी प्रधानचे वारंवार सांगत होते आम्हाला, पण तिकडे लक्ष दिलं नाही. पोपट मेला तरी जिवंत असल्याच्या प्रमाणात. प्रधानची सोबत जेव्हा मी रिकामा पिंजरा पाहिला ना तेव्हाच भानावर गेला. माझ्यासारख्या मूर्ख माणसाला राजा होण्याचा अधिकारच नाही. महाराज महाराज प्रधानजी कुठे सापडला पोपट? शहराच्या बाहेर कचऱ्याच्या ढिगात सापडला महाराज. अरे काय झाले? तुझं गाणं कधी मी ऐकलं नाही. एकदा गाशील माझ्यासमोर. पण तू आता कसं गा? कारण तुला गाण्याच्या प्रधानजी हा महाराज. त्या पोपटाला ना आपल्या बागेतील झाडाखाली ठेवलं. आणि ही बाग आजपासून पक्ष्यांना गाण्यासाठी. काय करता महाराज आपण? त्यापुढे आम्ही वनवास करतो आणि उरलेलं आयुष्य पक्षांच्या संख्येत हेच योग्य आहे आमच्यासाठी. प्रायश्चित करू. महाराज, मलाही आपल्यासोबत घेऊन चला. आपण सांगा मी असे निष्ठेनं करू. असं म्हणतात. चला मग निघूया. आणि आपल्या भोकड सवयी बंद करा. शुभ अशुभ असं काही नसतं हे समजलं आम्हाला. चला वाटलं सर. महाराज हा चौघांच्या शिक्षेचं काय करायचं महाराज? शिक्षेचं काय करतो? हा त्यांना पोपटात जो पिंजरा तयार केला ना त्या पिंजऱ्यात करून छळायला. आजपासून शिक्षा अंमलात आणतो महाराज. वा फारच छान. आणि हा शिपाई आहे ना त्याला आजपासून पोटवाल करा. तुम्ही धन्य आहात महाराज. पण एक अट घाला. अट? कोणते अट राणी साहेब? आजपासून कोणत्याही पोपटाला पकडायचं नाही. अगदी महाराजांनी सांगितलं तरी. अजिबात नाही. चला ना, हिसका टाकतो तुम्हाला. महाराज गेला पण देणार शिक्षा. आशीर्वाद द्यावा. कल्याण प्रधानजी तुम्ही आज म्हटल्याय तर ह्या राजाची चिंता करायची मुळीच गरज नाही. निघतो. महाराज आकाशात भरपूर पोपट गोळा होऊ लागलेत महाराज. त्याच्या थव्यानं आकाश भरून गेले महाराज. प्रधानजी हे पोपट आमच्यावरती हल्ला तर करणार नाही. वर वळून बसले तर तोडणार कुणाचं? नाही नाही महाराज, ते माणसासारखे क्रूर नाहीत. ते आपल्या या शहीद दोस्ताला साथ घालतात महाराज. साथ घालतायत ते. छान गात आहेत ना माझे दोस्त. अगदी मी घ्यायचं तसंच मलाही त्यांच्या हात मिसळून गावंसं वाटतं. पण कसा गा तरी मी येतो. पण मी खरंच गेलो की जिवंत आहे. हो, मी तुमच्याशी बोलतोय, उड्या मारतोय, पंख हलवतोय, शिळ घालतोय. म्हणजे मी जिवंतच आहे की. पोपट मरत नसतो. माझ्यासारखा तर कधीच नाही. विचार करा, मी पोपट म्हणजे नाही कोण. आता नाटकाच्या पदाखाली तुम्ही नाट्यगृहाच्या बाहेर जा. विचार करायचं मात्र सोडलं. मी असणार आहे झाडावर